वगैरे आम्ही दिल्लीला सुद्धा गेलो. दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाला तिथे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर दोन असे तिघांनाही आम्ही भेटलो. त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आणि तिकडनं सुद्धा आम्ही ती अपेक्षा केली की तुम्ही या याद्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या याद्यांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे, निवडणूक प्रक्रिया होणार आहे, त्या याद्यांमध्येच जर चुकीचं आणि घोळ असलेलं हे समोर आणल्यानंतर तात्काळ आदेश आपल्याकडनंही जाणं फार गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं की आम्ही 1 जुलै जी तारीख स्टेट इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयुक्तांनी मागितली, राज्य निवडणूक आयोगाने, त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्याप्रमाणे 1 जुलैची यादी आम्ही जी काय आमच्यावर होती ती पाठवून दिली. त्यावर आम्ही बरंच आमचंसुद्धा त्यावर विरोध म्हणण्यापेक्षा जे सत्य होतं ते त्यांना दाखवण्यात आलं की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे कारण तुम्ही या बाबतीमध्ये निर्णय करू शकता आणि निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार तुमच्याजवळ आहेत कारण याद्या तुम्ही बनवता. त्यांनी पुन्हा आम्हाला याचं हे सांगितलं की ज्या काही गोष्टी 1 जुलैपर्यंतच्या आमच्या हातात होत्या ती कट ऑफ डेट मागितली त्यांनी, आम्ही त्यांना दिली. आता निवडणुकींच्या याद्या या राज्य निवडणूक आयोगाजवळ, तर राज्य निवडणूक आयोगाजवळ आल्या आहेत आणि त्यावर काम चाललं आहे. आम्ही जे आपले जी त्यांच्या भेटीगाठी होत होत्या, वेगवेगळे पक्षसुद्धा जाऊन भेटत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.